हॅलो हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर इथे ना माझ्या बहिणींनी मस्त असे पोहे बनवलेले होते आणि मी इकडे चहा ठेवलेला होता आणि माझा गरम पाणीसुद्धा इथे रेडी होता. आज जरा उशीरच झाला गरम पाणी प्यायला. त्यानंतर ना इकडे आम्ही दोघेही बहिणींनी ना मस्त मस्ती वगैरे थट्टा एकमेकांची करता करता नाश्तासुद्धा करून घेतलेला होता. आणि ना रुचू कालच आलेली होती आणि आज परत ती रिटर्न चाललेली आहे. तर ना माझे काल पेपर होते, कालपासूनच पेपर स्टार्ट होणार होते. तर तिला ना मी इमर्जन्सीमध्ये बोलवलेलं होतं डुगूला बघण्यासाठी, पण पेपर ना पोस्टपोन झाले. सो त्यामुळे ती आज परत रिटर्न जात आहे गावाला. तर मी ना लॉंग व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत, तर नक्की चेकआउट करायला विसरू नका. त्यानंतर इकडे कार्तिकसुद्धा उठलेले होते. रुचूला बसस्टँडपर्यंत सोडून द्यायचं होतं ना त्यांना, त्याच्यामुळे. त्यानंतर इथे ना मी माझ्या प्लांट्सला मस्त असं पाणी वगैरे दिलेलं आहे. माझ्याकडे अगोदर प्लांट्स वगैरे नव्हते, तर मी आत्ताच काही दिवस झाले, 2-3 दिवस झाले की मी घेतलेले आहे. तर तोसुद्धा व्हिडिओ मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, पण ना एडिटच झाला नाही त्याच्यामुळे. सो लवकरच शेअर करेलच. इकडे रुचूची मस्त अशी तयारी वगैरे झालेली होती आणि डुगूसुद्धा उठलेला होता. तर कारण ना त्याची सभा चालली आहे गावाला, त्याच्यामुळे त्याचं उठणं तर बापरे पॉसिबलच होतं आणि त्यालासुद्धा आपछपासोबत गावाला जायचं होतं असं म्हणून तोसुद्धा उठलेला होता. सो डुगूला इथे मस्त असं पॅम्पर वगैरे केलं. सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर आपल्या मुलांना पॅम्पर करावाच लागतो, लाड करावाच लागतो. त्यानंतर माझी बहीण निघाली गावाला जायला. तर इथे डुगूनीसुद्धा आपली चप्पल वगैरे घेतली आणि म्हणाला मी पण चाललो आहे माझ्या छप्पासोबत गावाला. सर ठीक आहे म्हटलं, जा म्हटलं. तर डुगूला ना एक राऊंड मारायला घेऊन गेले कार्तिक. आणि प्रत्येक लहान मुलांचे पॅरेंट्स जेव्हा ड्युटीला जातात ना, तर मुलांचे असेच नखरे असतात. मी सुद्धा येते म्हणून सो त्यांना एक राऊंड तरी मारून आणावंच लागतं. आणि डुगू ना इथून गाडीवरून अजिबात उतरायचं नावच नव्हता घेत. आणि त्यानंतर माझी बहीण निघाली गावाला जायला. तिला ना आजकाल जास्तच दगदग होते माझ्यामुळे, तर सॉरी रुचू त्याच्यासाठी. आणि त्यानंतर ना इथे मी डुगूला खूप समजवत होते, रडू नको, आपण पण जाणार आहोत छपाच्या गावाला, अरे 4-5 दिवसांनी परत छपा येणारच, असं त्याला मी समजवत होते. पण डुगूचं ना रडणं काही थांबतच नव्हतं. तर त्याला ना कसं बसं समजवलं, अरे जाऊया असं तसं असं म्हणून समजवलं. आणि चला मंडळी, तर इथेच डुगूचं रडणं थांबलं आणि आता आपण आपल्या व्हिडिओचं सुद्धा इथेच एंड करूया. तर मंडळी, स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि माझा जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. बाय.